ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात. प्रति बॅरल $100च्या पुढे कच्च्या तेलाच्या किमती गेल्यात. युद्धाचा आज 10वा दिवस आहे आणि त्याचा परिणाम आता इतर देशांच्या संसाधनांवर जाणवतोय. इराणवरील हल्ल्याचा सर्वाधिक परिणाम कच्च्या तेलावर होतोय. गेल्या आठवड्यापेक्षा 8% वाढून ब्रेंट क्रूड ऑइल $102.50 आणि WTI क्रूड ऑइल $101वर व्यवहार करत होते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळा, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर 20% परिणाम होतोय आणि त्यामुळे शिपिंग खर्चात 30% वाढ झाली आहे. दरम्यान युद्ध लांबल्यास जगाला खत टंचाईचा धोका निर्माण झालाय. भारतासह विविध देशांना यामुळे फटका बसणार आहे. युद्धाचा फटका भारताच्या बळीराजाला बसू शकतो. खतांच्या किमती या वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत सापडलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध लांबलं तर तेल टंचाईसोबतच खतांचीही टंचाई होण्याची शक्यता आहे. खतांची मोठी वाहतूक हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. खतांच्या जागतिक व्यापारामधली 33% वाहतूक इथूनच होते आणि त्यामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाला तर भारतासह विविध देशांना त्याचा फटका बसेल, असा इशारा अभ्यासकांनी दिलाय. मान्सून आधी देशात खतांची आवक तसंच पुरवठा होणं आवश्यक असतं. मात्र ही साखळी विस्कळीत झाली तर पेरणीचा निर्णय लांबणीवर टाकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाहीये. धान्य उत्पादनात जर घट झाली तर अन्नधान्याच्या किमतीही गगनाला भिडतील, अशी भीती व्यक्त केली जाते. युद्धाचा भारतासह विविध देशांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 40.9 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, अमरावती, वर्धा इथे उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात आज उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. या भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर आणि घाट भाग, सिंधुदुर्ग भाग या भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे. मुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर मुंबईमध्ये हवामान उष्ण राहील. दरम्यान रविवारी मुंबईचं कमाल तापमान 35 अंश नोंदवण्यात आलंय. तरी आज तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार असून 12 आणि 13 तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईचं विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम राहणार आहे. तर कमाल तापमानाचा पारा 36 ते 40च्या आसपास नोंदवण्यात येईल. पुण्यामध्ये कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास नोंदवण्यात येईल. 13 मार्च नंतर उत्तर पश्चिम दिशेकडून वारं व्हायला सुरुवात झाल्यानंतर कमाल तापमानात किंचित घसरण होईल. पण तोपर्यंत मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्ण वातावरणाला सामोरं जावं लागणार आहे. मिशो या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या कंपनीला आयकर विभागानं सुमारे 1500 कोटी रुपयांची कर नोटीस पाठवली आहे. आर्थिक वर्ष 2023-24च्या कर निर्धारणाची ही नोटीस आहे. यामध्ये व्याजासह एकूण 1499.73 कोटी रुपयांची रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली आहे. कंपनीनं ही माहिती सार्वजनिक करत या नोटिशीला कायदेशीररित्या आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. आयकर विभागाच्या मते कंपनीनं आपले कमी उत्पन्न दाखवलंय. थकबाकी करावर आकारण्यात आलेलं व्याज सुद्धा यात समाविष्ट आहे. यासोबत